सध्या पैठण शहरात स्वच्छतेची परिस्थिती ही एकदम अत्यंत बिकट अशी झालेली आहे. सध्या जागोजागी शहरात कचऱ्याचे ढीग पडलेले आहे. स्वच्छता ही नियमितपणे केली जात नाही. परिणामी ज्या गटारी आहे त्या त्या तुडुंब अशा गटारी ह्या तुंबलेल्या असून त्या गटारीतून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहेत. थोडा जरी पाऊस पडला तरी पावसाच्या पाण्यामुळे रस्ते पाण्यामुळे तुडुंब भरत आहेत. अशा या परिस्थितीत पैठणची प्रतिमा ही अस्वच्छ शहर अशी अशी झालेली आहे. आणि यातच एक बातमी आलेली आहे की 2024च्या स्वच्छता सर्वेक्षणातून पैठण शहर बाद. स्वाभाविक ही बातमी येणारच होती. आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत पैठणचे माजी नगराध्यक्ष सूरजजी लोळगे साहेब. सूरजजी लोळगे साहेब, एक बातमी झळकली का त्यामध्ये असं मेन्शन करण्यात आलेलं आहे का पैठण शहर स्वच्छता सर्वेक्षणातून बाद. यावर आपली काय प्रतिक्रिया? आपण एक माजी नगर मागच्या 4 वर्षापासून आपण बघितलं की पैठण शहराची अतिशय स्वच्छतेच्या बाबतीमध्ये खूप बकाल अवस्था झालेली. म्हणजे एकेकाळी जे नियोजन चालायचं की कचरा संकलनाचं, तर ते नियोजन पूर्णपणे ठप्प या ठिकाणी झालेलं दिसतंय. मी माझा कार्यकाळ संपण्याच्या अगोदर जवळजवळ 30 कर्मचारी परमनंट त्या ठिकाणी केले की आपल्याला भविष्यामध्ये जर निधी उपलब्ध राहणार नाही अशी जर कंडिशन त्या ठिकाणी झाली तर कदाचित हे परमनंट झालेले कर्मचारी त्या ठिकाणी काम करतील आणि त्या एक चांगली नियोजन त्यांच्या माध्यमातून होईल अशा भविष्यातला दृष्टिकोन ठेवून मी त्यावेळेला ते कर्मचारी नेमले होते. परंतु याच्यावरती प्रशासनाचा कंट्रोल एकंदरीत सुटल्याचा असं मला वाटतंय. आणि त्या नियोजनाचा अभाव, प्रशासनाचा कंट्रोल सुटल्याचा अभाव आणि चांगलं नियोजन त्यांनी करायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. हा जो स्वच्छता अभियान आहे हा देशभर राबवला जातो आणि मला वाटतं आपण नगराध्यक्ष असताना या स्वच्छता अभियानात पैठणला काहीतरी पुरस्कार मिळाला होता. हो, प्रश्नच नाही. या ठिकाणी पुरस्कार बरेच आहेत बघा. त्यामध्ये स्वच्छतेचा देखील नगरपालिकेला पुरस्कार मिळाला होता. सन 2018 मध्ये पैठण नगर परिषदेला भारताच्या 4000 नगरपालिकेपैकी 27वा क्रमांक त्या ठिकाणी आला होता. आणि 2019च्या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये भारताच्या 4000 नगरपालिकेपैकी 31वा त्या ठिकाणी क्रमांक आला होता. त्यासाठी पैठण नगर परिषदला जवळपास 5 कोटी रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी मिळालं. आणि त्या बक्षिसाचे एक योग्य नियोजन स्वच्छतेमध्ये इम्प्लिमेंट करायचं अशा दृष्टिकोनातून आम्ही केलं. कचऱ्याच्या गाड्या असेल, 7 घंटा गाड्या जवळजवळ 60 लाख रुपयाच्या का 70 लाख रुपयाच्या गाड्या त्यावेळेला परचेस केल्या. म्हणजे खूप मोठे इन्स्ट्रुमेंट आम्ही परचेस केले. खत निर्मितीचा प्रकल्प उभा केला. घरोघरी जाऊन तुम्हाला सांगतो, प्रत्येक घरातल्या लेडीजला बाहेर काढणार, त्यांना सांगणार की बाबा आपण ओला कचरा वेगळा द्या, सुका कचरा वेगळा द्या. त्यांना डस्टबिन दिलं, त्यांना एक सवय लावली. म्हणजे घरोघरी जाऊन त्यांनी आमचे जे स्वच्छतेचे कर्मचारी असायचे म्हणजे त्यासाठी आम्ही CRT नावाची एक कंपनी नेमली होती. तिचं फक्त जनजागृती करायचं कारण राहायचं. म्हणजे प्रत्येक चौकात सगळ्या महिलांना गोळा करणार आणि हा काय प्रकल्प आहे समजून सांगितलंय. पैठणकरांना सवय पडली होती. आणि सकाळी उठायला पहिले आपल्याकडे सकाळी उठायसाठी कोंबड्या ओरडायचे, बरोबर आहे ना. आता आजची कंडिशन म्हणजे माझ्या काळातली कंडिशन अशी होती की स्वच्छ भारत का इरादा एक गाण्यापासून प्रत्येक घराची सुरुवात असायची. आणि प्रत्येक महिलांना अरे कचऱ्याची गाडी आपलं बाहेर आली, कचऱ्यावाला आ गया असं सगळेजण म्हणायचे. आणि त्या ठिकाणी जाऊन ते कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता स्वतःहून स्वयंस्फूर्तीनं लोक त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभागी झाले. एक शिस्त लागली होती शहराला. परंतु आता हे मागील प्रशासनाच्या काळामध्ये थोडस काही प्रमाणावर त्यांचं विस्कळीतपणा आलेला आहे. तर येणाऱ्या काळामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टीवर लक्ष द्यावं असं मला वाटतंय. हा जो विस्कळीतपणा आलेला आहे हा दूर व्हावा, पैठणमध्ये चांगल्या प्रकारे स्वच्छता व्हावी यासाठी आपण जे सध्याचे प्रशासक आहे आणि जनता म्हणजे नागरिक पैठणकर यांना काही सूचना किंवा सल्ला द्याल का? मूलभूत काय असतं, तुम्ही कोणत्याही गावात जा, महापालिकेमध्ये जा, टीव्हीला मोठी बातमी असती मान्सून पूर्व तयारी असं एक स्वच्छतेचं अभियान प्रत्येकाच्यात राबवत असतं. तसं पैठणमध्ये मान्सून पूर्व तयारीला सुरुवात अशी मी गेल्या 4 वर्षात तरी बातमी वाचण्यात आली नाही माझ्या. म्हणजे जे मोठे मोठे गटार असतात आपल्या शहरातले, जे मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी कचरा घेऊन जातात, तर ह्या मोठ्या गटारा मान्सून पूर्वी त्या ठिकाणी साफ करायच्या असतात. त्या होताना मला तरी 4 वर्षात कुठं बातमी आपल्या निदर्शनास आली नाही. कोणीतरी फक्त थोडेफार फोटो टाकतात आणि सुरुवात झाली असं त्याच्यानं होत नाही. याला प्रत्यक्ष जाऊन CO असेल, तिथं जे काही संबंधित SI असेल, स्वच्छता निरीक्षक, त्यांनी प्रत्यक्षात जाऊन या ठिकाणी खरंच स्वच्छता होतीये का. आमच्या काळामध्ये आम्ही स्वतः राहून त्यावेळेला उभा राहून ते सगळ्या गोष्टी करून घ्यायचो आणि जातीनं लक्ष घालून आम्ही त्या ठिकाणी करायचो.
परंतु आता त्या गोष्टीमध्ये सगळं विस्कळीतपणा आहे. पैठणकरांनाही समजा, मी प्रशासकाला सांगणार आहे, पैठणकर नागरिक तर सुज्ञ आहे, त्यांनी तुमच्या ऍक्शन इज इक्वल टू रिएक्शन अशा प्रकारची पैठणचे लोक आहे. म्हणजे तुम्ही जर एखादी कृती करताल तर तुमच्या सोबत आम्ही रिएक्शन द्यायला तयार असतो, असे पैठणकर आहेत. एक चांगलं धोरण त्यांनी येणाऱ्या काळामध्ये राबवा स्वच्छतेच्या बाबतीत, अशीच मी प्रशासकाला विनंती करणार आहे. नागरिक तर पैठणकरांसारखी तर म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत सजग नागरिक पैठणकर सारखी कुठंच भेटणार नाही तुम्हाला. बरं, ही अस्वच्छतेमुळे पैठणवर जी ही अस्वच्छ पैठण शहर म्हणण्याची जी दुर्दैवी वेळ आलेली आहे, ही दुर्दैवी वेळ याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी माजी नगराध्यक्ष सूरजजी लोळगे साहेब यांनी काही सल्ले व सूचना दिलेल्या आहेत. तर आपण आशा करूया पैठण नगरपालिकेचे जे प्रशासक आहे ते यावर अंमलबजावणी करतील. प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कडार, पैठण.